रंग देवताला भक्तिपुष्पाने विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये गावदेवी प्रासादिक भजन मंडळ गोसाई 50वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे। त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे। उद्या सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे। त्या निमित्ताने सुद्धा कार्यक्रम आहे। आज आमच्या सामने जवळवाडी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन सोहळा मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लिहिणार तालुका देवगड जिल्हा सोलापूर आणि आमच्या जोडीला संघटनेतील नामवंत वैशिष्ट्य आमचे परममित्र सन्माननीय लोक सावंतराव गावकांचे वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी गावदेवी प्रासादिक भजन मंडळाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांच्या सर्व पोलीस मंडळींचे त्याचप्रमाणे कैलासवासी कदमबुवा यांचे भट्ट शिष्य हरीश पांचाळबुवा यांचे भट्ट शिष्य सन्माननीय वासुदेव तांबेबुवा आणि त्यांचा वारसा त्यांच्या मागे चालवत आहेत ते सन्माननीय मिलिंद तांबेबुवा बाळा देसाई बुवा उदय मिस्त्री बुवा संजय तांबेबुवा या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष भास्कर गुरु उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत भोसले त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय वासुदेव वेगळकर खजिनदार वसंत गुरु आणि त्यांची संपूर्ण पोलीस मंडळी सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे। कारण 50 वर्ष हे मंडळ पुण्या गोविंदाने सांभाळत आहे। भगवंताने मला अशीच बुद्धी देव आणि या मंडळाने संपूर्ण पार करावी अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा भगवानवर नाट्यकर्मी ज्येष्ठ साहित्य मान्यवर उपस्थित आहेत। त्यामुळे आमचे परममित्र सिंधुदुर्गातले
नमो ज्ञान सिंधु नमो दीननाथ नमो दीनबंधु नमो दीननाथ नमो दीनबंधु नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला मित्र सन्माननीय स्वप्नील गुस्तावी उपस्थित आहेत. धन्यवाद. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आणि धकाधकीच्या जीवनात आपण मुंबईवासीय डबलबारीचे असो, दशावतारी सामने असो, दशावतारी कलावंतांना आपण हे स्टेज उपलब्ध करून देता मनापासून सर्व माझ्या या गावदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना, सभासदांना मनापासून धन्यवाद देतो. स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन आणि वेळेतच म्हणजे अर्धा एक पाऊण तास उशीर झाला असेल पण चालतं तेवढं. मुंबई म्हटल्यावर कोरस मंडळी सुद्धा वेळेवर आली पाहिजे, कारण प्रत्येक जण कामाला असतो. असो, भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्त होणं म्हणजे भजन. बुद्धीचा विकास, दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम सुद्धा आहे. त्याचप्रमाणे आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत ते सर्वांना सुपरिचित आहेत. मला वाटतं आमच्या कोकणातून जास्तीत जास्त मुंबईला येऊन डबलबाऱ्या करणारे
भजनी बुवा म्हणून त्यांना आपण संबोधलं पाहिजे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस. दोस्ती कशी करावी आणि ती कशी टिकवावी ती आमच्या गुंडू सावंत बुवांकडून शिकावी. बोलण्यावर पकड. आपण कसं बोलावं की समोरचा बुवा त्यावर काय प्रतिक्रिया देईल आणि गोत्यात कसा येईल याचं साक्षात उदाहरण म्हणजे गुंडू सावंत बुवा. त्यानंतर शब्दाचे पक्के. वास्तवापेक्षा वाचनावर भर देऊन अध्यात्माचे धडे तुमच्या आमच्या समोर मांडणारा व्यक्ती म्हणजे गुंडू सावंत बुवा. माझे एकदम जवळचे मित्र आहेत, पण सध्या त्यांना अनेक मित्र लाभले आहेत, त्याच्यामुळे माझ्याबरोबर कमी असतात आणि इतरांबरोबर जास्त असतात. असो, त्यांच्या सुद्धा मी भावी वाटचालीत शुभेच्छा व्यक्त करतो. पण किती जरी माझ्यापासून ते लांब गेले तरी गुंडू सावंत बुवांची जागा लोके बुवांच्या मनामध्येच मरेपर्यंत असणार, हा माझा शब्द आहे. कितीही संकट येऊ आणि कितीही आमच्यात काड्या घालण्याचा प्रयत्न हो, गुंडू सावंत आणि लोके बुवा कधी लांब जाणार नाहीत, हा माझा शब्द आहे. कैलासवासी केशव तांबे यांच्या स्मरणार्थ संजय तांबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बंटी उर्फ भाऊ तांबे, मिलिंद तांबे बुवा यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. वेळ झालाय, नोटेशनला सुरुवात करतोय. 2 मंडळा सांभाळतोय, गावचा आणि मुंबईचा. स्वप्नील मंडळी बघ किती आहे. तोंड धड हा माझा तोंड. काही जण माझ्या शब्दाचा विपर्यास करतात, असो, आपल्याला फरक नाही. या ठिकाणी युट्यूबर्स माझे सगळे जवळचे मित्र आले, सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. जे जवळचे आहेत ते सगळे आले आहेत. काय माहिती आहे, सुरुवातीक 2 शब्द फक्त बोलतोय. आयुष्यात आम्ही कुणाचं कधी वाईट चिंतलं नाही, कधीच नाही. मी माझ्या जिवंत आईची शपथ घेऊन सांगतो. पण एखाद्याने जर ठरवलं नसेल की लोकेला, गुंडूला, विनोदला बाधच करायचा आहे तर त्याला कारण अनेक आहेत. पण मी माझ्या कोकणवासियांची दिलगिरी व्यक्त करेन की मी आज जो आहे हा तुमच्यामुळे आहे. गुंडू सावंत माझा आहे हा तुमच्यामुळे आहे. विनोद चव्हाण असू दे, आमचे जेठे बुवा असू दे, स्वप्नील बुवा असू दे, हे सगळे तुमच्या जोरावर आहेत. चुकत असेल तर त्यांना 2 शब्द फोन करून सांगा. असं कृपया करू नका. आमचे निषेध खूप वेळा झाले. ज्या ज्या वेळी माझा निषेध झालाय त्यावेळी माझी पायरी चढती गेलेली आहे, लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळी लोके बुवांचा, गुंडू बुवांचा निषेध झालाय त्यावेळी एक पायरी आम्ही पुढे गेलो आहे. त्याच्यामुळे या साध्या अशा गोष्टींना मी लोके बुवा कधी किंमत देत नाही आणि मला काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे आलात मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो. असं आम्हाला सहकार्य करा. चांगलं असेल ते नक्की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. चुकीचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की हा बुवा भजनाची संस्कृती बिघडवतोय तर तुम्हीच बुवा समजून ते डिलीट करावं आणि पुढे पाठवावं अशी माझी कळकळीची तुम्हाला विनंती. ओके, आय एम लोके.
Jai Ram
धन्यवाद.